एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सकाळी सकाळी मस्त ऊन पडलं आहे आणि ना बघा किती छान दिसतं हे बेबी सनरोज। इतकं छोटंसं याची कटिंग लावली होती मी आणि इतके मस्त छान फ्लावर्स येत आहे त्याला। आणि माझा जो आलामंडा होता ना, म्हणजे हे येलो कलरचं फ्लावर जे, आणि ते काय झालं होतं ना, ते पावसाच्या पाण्यामुळे आणि आम्ही गावी गेलो तेव्हा ओव्हर वॉटरिंग झाली आणि त्याचे खालचे पत्ते ना खूप गळालेत। पण मी आता गेल्या 6-7 दिवसापासून त्याला पाणीच देत नव्हती आणि आता कुठे त्याला फ्लावरिंग परत सुरू झाली आहे। पत्ते जे गळत होते ना ते आता गळणे स्टॉप झाले आणि आता हेल्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। आता मी याची जरा जास्त काळजी घेणार आहे की आता फ्युचरमध्ये असं व्हायला नको याच्यासोबत। आणि आज ना ॲक्च्युली आहे हरतालिका। हा व्लॉग ॲक्च्युली कालच्या दिवशीच तुम्हाला यायला पाहिजे होता, पण काही आला नाही। म्हटलं सगळेच लोक बिझी असतात, गणपती सगळ्यांच्या घरी येणार असतो, त्यामुळे मी स्किप केला कालच्या दिवशी हा व्लॉग अपलोड करणं आणि म्हणून आज पाठवते। आणि रविवारी माझा तसा व्लॉग येत नाही, पण म्हटलं चला काहीतरी चेंजेस करूया। तर सकाळी आता सुरुवात केलेली आहे कामांना। पिया गेली आहे स्कूलला आणि आता सगळं काही जे आहे ना आवरून घेते। सकाळीच पिया स्कूलला गेल्यानंतर माझ्या डोक्यात हेच होतं की लवकर अंघोळ करा आणि लवकर जी आहे हरतालिकेची पूजा करून मोकळं व्हायचं आहे। पण जसं जसं मी अंघोळ केल्यानंतर बाहेर वगैरे निघाली, तयारी वगैरे करत होती ना, मला थोडं रिअलाईज झालं की मी का उगाच घाई करते, कारण याचा तर काही मुहूर्त नाही आहे, मी केव्हाही आरामशीर करू शकते। आणि म्हटलं चला, मला जी होती ना म्हणजे 2-4 जे आहेत ना अशा मस्त कमेंट्स यायच्या की ताई तू साडी घाल वगैरे म्हणून, आणि साडीत कधी दिसत नाही। आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर लास्ट टाईम मी साडी जी होती ना दिवाळीच्या वेळेस घातली होती आणि त्यानंतर मी आत्तापर्यंत साडीच घातली नाही आहे। म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत जे आहे शेअर करण्याच्या काही निमित्तानं असं ना माझी एक साडी बाहेर निघेल आणि घालून होईल, म्हणून मी जरा निवांत घेतलं। म्हटलं आरामात आधी घर पूर्ण आवरून घेऊया आणि मग जे आहे ना मग पूजा वगैरे करायची। आणि त्यानंतर बघा आमच्या इथे सोसायटीमध्ये पार्किंगमध्येच ना बेलाचं झाड लावलं आहे, तर तिथून मी बेलाचे जे पत्ते होते ना तर ते मी घेऊन आली। आणि छान असतं असं म्हणजे काहीतरी गोष्टी स्वतःहून करणं, नाहीतर काय होतं ना रोज पण देवपूजा होतच असते तशी, पण 5-10 मिनटात आवरली जाते। तर म्हटलं आज काहीतरी जे आहे, मी फ्लावर पण आणायचे होते मला, पण काही सकाळी वेळ मिळाला नाही। आणि पियाला जेव्हा पियाचे पप्पा सोडायला गेले ना, मला सांगायचंच लक्षात नाही की येताना थोडे फुलं घेऊन या, म्हणून म्हटलं काही हरकत नाही, जे काम मी आजपर्यंत केलं नाही ना तर ते मी आता करणार आहे। ते म्हणजे माझ्या गार्डनमध्ये जाऊन तिथले थोडे फ्लावर तोडणार आहे। मी कधीच देवपूजेसाठी किंवा काहीही असलं ना की मी फ्लावर अजिबात तोडत नाही, मी तिथेच झाडावर त्यांना सुकू देते। अगदी जेव्हा खराब व्हायला लागतात ना मी तेव्हा त्यांना कट करत असते। कधीही पूजेसाठी असो किंवा देवघरासाठी असो मला फ्लावर लागले ना तर मग मी बाहेरूनच आणते, कारण मला असं वाटतं की हे फ्लावर तोडल्यानंतर काय होतं ना की एका दिवसात ते कुठल्याही कामासाठी तुम्ही काढा ते लगेच कोमेजायला लागतात, पण बाहेरून आणलेलं जरा परवडतं की जरा जास्तीचेही येतात आणि व्यवस्थित छान ऑर्गनाईज मग मस्त डेकोर करून जे आहे फ्लावर देवासमोर ठेवता येतात। पण आज तसं ऑप्शन नाही आहे, म्हणून मी जे आहे इथे मनावर जे आहे दगड ठेवून जे आहे फ्लावर इथून तोडती आहे। सो मी बघते की कुठलं फ्लावर असं आहे जे अजूनही फ्रेश आहे पण येणाऱ्या 2-3 दिवसात खराब होणार आहे, आणि त्यांना मी तोडण्याचा इथे माझा प्रयत्न चाललेला आहे। तुम्हाला जर असं कुठलं प्लांट पाहिजे असेल ना की तुम्ही ते घरातच लावताय आणि त्याचे फ्लावर्स तुम्ही तोडून देवाला जे आहे जे वाहू शकतात, तर तुम्ही ना जे आपलं झेंडूचं फूल असतं ना हे लावायचं, कारण झेंडूला ना जितकं तुम्ही जास्त कट करतात तेवढं त्याचे 2-4 दिवसामध्ये जे आहे ना नेक्स्ट त्याचेवाले नवीन त्याचे बर्ड तयार व्हायला लागतात आणि नवीन फ्लावर्स यायला लागतात। मला ॲक्च्युली झेंडूचं आणायचं होतं, पण तेच की मी जे होते ना सीड्स ग्रो करत होती, म्हणून म्हटलं सीड्सने माझं प्लांट होईल, पण कबुतरांनी सगळाच सत्यानाश केलेला, त्यामुळे ते स्वप्नच माझं गेलं। आता 2-4 आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न माझा चालला आहे। पण जर तुम्हाला असं देवासाठी फ्लावरचं कुठलं प्लांट पाहिजे असेल तर मग झेंडू तुमच्यासाठी बेटर राहील। 3-4 असे छोटे मस्त आणायचे, छोट्या घेतल्या ना म्हणजे कुठलंही प्लांट असं फ्लावरिंग प्लांट छोटं जर घेतलं ना स्वस्त पण मिळतं आणि व्यवस्थित केअर करून त्याला मोठं करायचं आणि मग भरपूर फ्लावर्स येतात त्याला। सो झेंडू तुम्ही घेऊ शकतात। आणि बघा आजच कितक्या दिवसानंतर आलामंडला फूल आलं होतं, सो मी ते पण घेतलं आणि माझी ही छोटीशी प्लेट आहे फ्लावरची, ही मस्त इथे बनवून तयार आहे। आज म्हणलं आता तूपही बनवून घेऊया, कारण काय होईल ना उद्या माझ्याकडे अजिबात वेळ नसणार आहे। उद्याचा पूर्ण दिवस मला असं वाटते की खूप घाई गडबडीत जाईल, माहीत नाही काय होतं, पण कसं आहे मग उद्या नाही वेळ मिळाला तर मग मला परवा बनवावं लागेल। त्यापेक्षा म्हटलं चला आताच तूप बनवून घेते आणि याला बाहेर काढून थोडं मिक्स करून 5-10 मिनटाचा रेस्ट देईल, जेणेकरून ते नंतर मिक्स करायला घेतलं की त्याची लोणी लवकर बनते आणि बाकीचे जे कामं आहेत माझे ते पण कंप्लीट होऊन जातील। आणि काय ना की पूजेचा दिवस असला ना आणि त्यातल्या त्यात उपवास आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हरतालिका आहे
जी फक्त फ्रूट्सवर राहायचं असतं पूर्ण दिवसभर, तर त्या दिवशी मला असं वाटतं की जितकं तुम्ही कामात बिझी राहता ना, तुम्हाला तेवढा जेवणापासून म्हणजे जास्त भूक लागत नाही, कुठल्याही गोष्टीची क्रेविंग होत नाही. त्यामुळे कामात बिझी राहणं इज द बेस्ट. सो माझं इथे तूप जे आहे, मी आता याला रेस्ट देईल थोडा वेळ आणि त्यानंतर जे आहे मस्त तूप बनवेल. अगदी 5 मिनिटात तूप बनून जातं, भांडे काही जास्ती तामझाम न करता. बघा इथे मस्त असं माझं तूप बनून जे आहे तयार झालेलं आहे. हे जे ब्लाऊज आहे ना, हे मी मिशोवरून मागवलं होतं आणि ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे, हे मी जवळ-जवळ 2.5 वर्षापूर्वी हे ब्लाऊज मागवलं असेल. हे एकच नाही, याच्यासोबत अजून 2-3 असं वेगवेगळ्या सेटमध्ये मागवलं होतं आणि एक अजून सेपरेट खूप छान मागवलं होतं. दाखवेल मी तुम्हाला थोड्या वेळाने. तर प्रॉब्लेम असा झाला ना, की तेव्हा माझ्याकडे मशीन नव्हतं आणि जे 1-2 मला यूज करायचे होते ना, तर मी तेव्हा लकीली मम्मीकडे गेली. मग त्यांना मी स्टिच वगैरे जे आहे फिटिंगमध्ये करून आणलं होतं. पण आता म्हटलं एक साडी आहे, ती पण मिशोवरून घेतली आणि ह्या पर्टिक्युलर ब्लाऊजची पण मी लिंक असेल तर तुम्हाला देते आणि त्या साडीची पण लिंक देईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. हवं तर तुम्ही घेऊ शकतात. सो त्याला फक्त फिट करायचं. यासोबत स्लीव्ज पण येतात. स्लीव्ज पण तुम्ही लावून घेऊ शकतात. पण मी आता स्लीव्ज वगैरे लावत नाही. पण गोष्ट अशी झाली, मी हे मशीन काढलं आणि याला म्हटलं जरा जे आहे फिटिंग करून घ्यावी याची आणि गोष्ट अशी झाली की त्याची जी बॉर्डर होती ना, खूप जाड होती. डिझाईन त्यावर आली, सुई पडली त्यावर आणि सुईच तुटली. बराच वेळ प्रयत्न केला, जवळ अर्धा तास मी प्रयत्न केला, पण मला काही सुई लावता येत नव्हती. पियाच्या पप्पांचं कंटिन्यू मीटिंग चाललेली होती. म्हटलं आता करायचं काय? प्रयत्न खूप केले मी, पण शेवटपर्यंत लावून झाली नाही आणि मी माझे होप्स जे होते ना ते सोडले तिथे आणि मला म्हणजे बाकीचं सगळं ऑपरेट करून घेते मशीनचं, पण सुई लावणं ना मला माहिती खूप इझी, पण माझ्याने ना तिथं राहून ती पॅकच नाही होत. सो मी जाऊ दिलं. म्हटलं जाऊ दे आता. माझ्याकडे जे आहे एवढं जास्त मॅच नाही होणार आणि पण म्हटलं चला तेच घालूयात. सो मी हे जसं होतं ना 2.5 वर्षाचं ब्लाऊज तसं परत गेलं बॅगेत आणि हे होतं. हे पण मी मिशोवरूनच घेतलेलं आहे. आय थिंक हे 250 रुपयाचं काहीतरी समथिंग 300च्या आत आहे. सो याचा जो आहे ना मागचं नेक पण व्यवस्थित आहे आणि जे आधी तुम्हाला दाखवलं ना ब्लू कलरचं, त्याची जी बॅक नेक आहे ना ती खूपच डीप आहे आणि मला थोडं कम्फर्टेबल होत नाही, पण म्हटलं घरच्या घरी घालायचं आहे. सो चला एक स्टिचिंग पण होईल आणि घालून पण होऊन जाईल. या ब्लाऊजची लिंक पण मी मिळाली तर तुम्हाला जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हे अशा पद्धतीचं आहे. यासोबत पण स्लीव्ज आहेत, पण मी काही लावल्याच नव्हत्या आणि ही साडी जी आहे मी वेअर केली, ही पण मिशोवरून घेतलेली आहे आणि तुमच्यासोबत मी कम्युनिटी पोस्टमध्ये जे आहे या साडीवरचा फोटो पाठवलेला होता आणि खूप मला छान कमेंट आला. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद एवढ्या छान कमेंट्स केल्या म्हणून. त्यासोबतच मला कमेंटही आली होती की पूर्ण साडीवरचा जो आहे फोटो पाठवता, आता परत कम्युनिटी पोस्टमध्ये टाकण्यापेक्षा मी व्हिडिओतच तुमच्यासोबत काही फोटोज शेअर करते. सो पुढचे काही फोटोज तुम्ही एन्जॉय करा. मला असं वाटतं की अशी प्लेन साडी ना तुमच्यापैकी कोणीही बघणारे जर शिक्षिका असेल ना, तर तिने अशी प्लेन साडी घ्यावी. भरपूर कलरमध्ये अवेलेबल असते ही. खूपच छान दिसेल. मस्त छान असे प्लेट्स वगैरे घेऊन मस्त टकिन वगैरे जे काही आहे व्यवस्थित छान वेअर केली ना, की अशी प्लेन साडी म्हणजे शिक्षक लोकांना जे आहे ना बायकांना खूपच छान दिसेल. सो जर वाटलं ना तुम्हाला आणि तुम्ही असाल किंवा तुमच्या रिलेटिव्ह वगैरे फ्रेंड्समध्ये कोणी असेल तर करा त्यांना ही साडी शेअर. छान वाटेल. स्वस्तात आहे महत्त्वाचं. प्राईज आय थिंक 300च्या आतच आहे ही पण. यासोबत ब्लाऊज पीस पण मिळतं. सो मला काही सवय नाही आणि खरंच साडीमध्ये काम करणं म्हणजे ओ माय गॉड, मी काय सांगू. म्हणजे मी साडी वेअर करताच दमलेली असते. काम करणं दूरच्या गोष्टी. तर मग मी खरंच ना म्हणजे त्या लोकांना असं साष्टांग नमस्कार, जे लोक साडी घालून जे आहे कामं करतात जशी माझी मम्मी. पण सवय होते माणसाला आणि त्यानंतर काही वाटत नाही. पण आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो आणि त्या गोष्टीचीच आपल्याला सवय होते. काहीतरी वेगळं करायला गेलं की मग थोडं तर जे आहे डोक्यात जात असती गोष्टी आणि थोड्या इझी वाटत नाही आपल्याला, पण हळूहळू त्या गोष्टीची सवय होते. चला असो. मी इथे जे आहे ना कारले कट करून ठेवते आणि आज पियाच्या पप्पांसाठी जे आहे मी कारले बनवणार आहे. सो म्हटलं तोवर जे आहे मी जोवर पूजा वगैरे करेल तोवर हे छान मीठमध्ये मिक्स होऊन जाईल. सो एवढं काम करून ठेवते आणि आता चालली मी पूजेला.
अजून ना म्हणजे मी एवढी कम्फर्टेबल नाही आहे, की मी पूजा करताना दाखवू. मला 1-2 कमेंट्स तरी आल्या आहेत आतापर्यंत, म्हणजे आल्या आहेत बऱ्यापैकी कमेंट्स आल्या आहेत, की "तू पूजा वगैरे, देवघर वगैरे तू पूजा कधी करतेस, कशी करतेस आम्हाला दाखव." सो प्रॉब्लेम काय होतो ना, की आता पण बघा मी जवळ-जवळ 20 मिनिटाच्या आत माझी पूजा झाली. पण मला असं वाटतं, की तो कॅमेरा अँगल चेंज करण्यासाठी उठावं किंवा त्याला बंद चालू करण्यासाठी उठावं आणि यामध्ये जे डिस्टर्बन्स आहेत ना, ते मला अजून मी एवढी यूज्ड टू झाली नाही आहे. मी भरपूर गोष्टी माझ्या ओव्हरकम केल्या आहे. जसं मी व्हिडिओ जेव्हा स्टार्टिंगला व्हिडिओ टाकत होती, मी स्वतःचा फेसही दाखवत नव्हती. मी हळूहळू फेस दाखवायला लागली. मग मी व्हॉईस ओव्हरमध्ये बऱ्याच गोष्टी शेअर करायला लागली हळूहळू, ज्या पर्सनल आहेत, ज्या मला नको वाटायच्या आधी. आणि त्यानंतर तर मी कॅमेरासमोर बसून जे आहे ते मग तुमच्यासोबत बोलायला लागली. भरपूर गोष्टी ज्या आहेत ना, मी त्यामध्ये शिकते आणि इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करते. तसंच देवपूजेच्या बाबतीत आहे. मला असं वाटतं, की ज्या गोष्टीनं मला अजून एवढा कम्फर्ट देत नाही, मला असं वाटतं, की जावं आपलं जे आहे 100% तिथे द्यावे आणि करून रिटर्न यावं. सो मी पूजा वगैरे ह्या गोष्टी अजून शेअर करत नाही. पण मे बी मी जरा प्रॅक्टिस करेल अजून ह्या गोष्टींची, की मी कसं काय दोघी गोष्टी बॅलन्स करू शकते आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. सो मी घरीच नॉर्मल जी असते पिंड वगैरे बनवून तशी पूजा केलेली होती. आणि ऑलरेडी ना मला काय झालं होतं, की मी ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायला काढलं आणि त्या सुईच्या पूर्ण तामझाममध्ये मला थोडा वेळ झालाच होता. म्हणून मी फोटो वगैरे एवढं जास्त काही काढला नाही. पटापट पूजा केली मी आणि लगेच आली स्वयंपाकासाठी. 12:30 वाजले होते आणि मला लवकर स्वयंपाक बनवायचा होता. सो मी आज असं स्वयंपाक बनवायला लागले ना, कारल्याची भाजी, जी मला बनवताना तोंडाला पाणी येणारच नाही. कारण मला ह्या पद्धतीची कारल्याची भाजी नाही आवडत. मला भरलेले जे कारले असतात ना, ते आवडतात म्हणून. आणि हे पियाच्या पप्पांना असे आवडतात कापून, त्यांच्यामध्ये गूळ वगैरे मिक्स करून. तर मी ते बनवले जेणेकरून मला अजिबात क्रेविंग होणार नाही, खायची इच्छा होणार नाही. आणि असं जेवण बनवलं मी. आणि त्यानंतर मी 2 वाजता जे आहे, म्हणजे सकाळी मी चहा पिली होती आणि मी 2 वाजता डायरेक्ट जे काही मला फ्रूट्स वगैरे खायचे होते मी ते खाल्ले. आणि त्यानंतर जे आहे मी इथे हे काम करायला बसली. कारण इथे जे आहे ह्याच आम्ही टी व्ही युनिटवर जे आहे ना गणपती बाप्पा आम्ही इथे बसवणार आहोत. सो म्हटलं ज्या गोष्टी पियाच्या कामाच्या आहेत, क्राफ्ट वगैरे जे ती करते ना, ते सगळं बाहेर काढून घ्यावं. आणि हे कारण हे पूर्ण झाकलं जाईल ना तिला, म्हणजे यातून काही गरज लागली तर मग ती घेऊ शकत नाही. आणि ती यायच्या पहिलेच मला हे काम करायचं होतं. नाहीतर मग तिचं चाललं असतं हे पण बाहेर काढ, ते पण बाहेर काढ आणि मला सगळंच लागतं. त्यामुळे मला जेवढं वाटतंय ना, मी तेवढं फक्त बाहेर काढून ठेवते, जेणेकरून तिला ह्या गोष्टी ज्या आहे एक्स्ट्राच्या बाहेर काढता येणार नाही. आज ना माझ्या नशिबात ना फक्त काम लिहिलं आहे, पण ते जे आहे ना त्याचा रिझल्ट नाही लिहिला आहे माझ्या नशिबामध्ये. काय झालं तुम्हाला सांगतेच मी पुढे. सकाळी ब्लाऊज घेतलं करायला, सुई तुटली आणि आता बघा मी हे करायला लागली. म्हणजे मी हाच कापड आहे ज्याच्याने हा टेबल जो आहे व्यवस्थित हाईड करणार आहे. छान याच्यावर मस्त डेकोर करण्याचा प्रयत्न माझा चाललेला आहे. आणि मला ना प्लेन नको आहे. म्हणजे मला काय पाहिजे, की साडीला असे जसं आपण मिऱ्या घेतो ना, जशा पद्धतीने मी आता दाखवते, मला असं वाटतं की असं जे आहे ना हे छान असं दिसलं पाहिजे. मग यासाठी मला हे स्टिच करून घ्यावं लागेल. तर माझ्याकडे आता मशीन नाही, त्यातल्या त्यात लाईट पण नाही आहे. जरी मी त्याला सुई लावून घेतली तर लाईट पण नाही. गेल्या 2-3 दिवसापासून आमच्याकडे खूपच लाईट जाते आणि गेली तर येतच नाही. मग मी प्रयत्न करते की इथे मी आधी स्टिक म्हणजे जे पिना वगैरे सेफ्टी पिन वगैरे लावून हे जमतंय की नाही हे करून बघूयात. तर मी इथे बघा अशा पद्धतीचं ना मला याचा लूक पाहिजे होता. तर मी इथे पियाच्या क्लिप्स काय आणि सेफ्टी पिना काय हे सगळं लावलं. मला असं वाटतंय की आता हे परफेक्ट आहे. आता याला फक्त शिवून घेतलं पाहिजे. मी सुई दोऱ्याने एवढी मोठी साडी शिवून काढली. ही साडी बाय द वे मी मिशोवरूनच घेतलेली आहे. आज सगळं मिशोचं येतं आहे. आणि ही साडी ना मी पिलो कवर बनवण्यासाठी घेतलं होतं. कारण सॅटनचे पिलो कवर ना चांगले असतात हेअरसाठी. त्याच्याने जो हेअरफॉल असतो ना ज्या बाकीच्या कॉटनच्या पिलोने होतो तर तो होत नाही. मी बनवेल याच्यापासून पिलो आणि तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल. सो चला बॅक टू आपला टॉपिक. तर मी बघा इथे शिवत बसली. पूर्ण साडी मी अशा पद्धतीने शिवून काढली आणि मला हवा तसा लूक काही त्याचा आला नाही. तितकं परफेक्शनने मला काम जमलं नाही आणि शेवटी मी सगळं शिवलेलं उसवून काढलं. आणि एवढी एक्झॉस्ट झाली होती, म्हणजे मी एवढी दमली होती ना, कारण माझं काम जे आहे ते कंप्लीट झालं नाही. त्यातल्या त्यात मी पियाला गेली, पियाला पण घेऊन आली एवढ्या उन्हामध्ये. आणि आज एवढं ऊन होतं बाहेर कायच सांगू मी तुम्हाला. म्हटलं चला जाऊ द्या, सोडा आता डेकोरेशनला सुरुवात करूया. ज्या 2-4 गोष्टी माइंडमध्ये ज्या होत्या ना माझ्या केलेल्या होत्या तर त्या करायला सुरुवात करूया. भाऊ येणार आहे माझा सायंकाळी. मला माहिती मी कितीही प्रयत्न करून काहीही डेकोरेशन करून ठेवलं तो सगळं काढून टाकेल मला माहिती आणि त्याच्या मनाने तो करणार. म्हणून मी फक्त जस्ट एक आयडिया म्हणून करते आहे.
डेकोरेशन तुम्ही कितीही करा, ॲट दी एंड तुमचं मन सॅटिस्फाय झालं म्हणजे तुमचं झालं मनासारखं. पण डेकोरेशन ही अशी गोष्ट आहे त्या आणि म्हणजे गणपती बाप्पांसाठी तर असं वाटतं की आपण अजून हे करू शकलो असतो, पण त्यावेळेला टाईम खूप कमी मिळतो आणि हे प्रत्येक वर्षी प्रत्येकासोबत होत असतं. जर तुम्हाला मनासारखं डेकोरेशन करायचं आहे तर तुम्हाला 8 दिवस पहिले तयारीला लागावं लागतं आणि मी 1 दिवस पहिले लागते. चला असो. असा माझा आजचा व्हिडिओ होता. डेकोरेशन आपण उद्या पाहूयात आणि कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.